वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर परिसरातील साई श्रद्धा पार्क येथे एका महिलेने दुसऱ्या महिलेची घरात घुसून चाकू आणि पिस्तुलाच्या साहाय्याने निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शैलजा सोनार या सकाळच्या सुमारास साधना सोनपेटकर यांच्या घरी पोहोचल्या. त्यावेळी घरात साधना आणि त्यांच्या सासूबाई उपस्थित होत्या. घरात प्रवेश करताच आरोपीने आतून कडी लावून घेतली आणि सोबत आणलेल्या पिस्तुलाने साधना यांच्या कपाळावर बंदूक रोखली. एवढी प्रसंगावधान राखत सासूबाईंनी धाडस दाखवत पिस्तूल हिसकावून घेत खिडकीतून खाली फेकून दिली. या गोंधळात साधना जीव वाचवण्यासाठी बेडरूममध्ये पळाल्या. सासूबाईवर हल्ला, साधनांवर सपासप वार. पिस्तूल हिसकावल्यामुळे संतापलेल्या शैलजा सोनार यांनी सासूबाईचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. सासूबाईंना वाचवण्यासाठी साधना पुन्हा हॉलमध्ये आल्या असता आरोपीने चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले आणि या भीषण हल्ल्यामध्ये साधना सोनपेटकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं परिसरातील नागरिक हादरले. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला रंगेहात ताब्यात घेतलं. झटापटी दरम्यान आरोपी किरकोळ जखमी झाली असून तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केलं असून इतर पुरावेही गोळा करण्यात येत आहेत. सुडातून हत्येचा संशय. प्राथमिक तपासात मृत साधना सोनपेटकर यांचे पती महेंद्र सोनपेटकर आणि आरोपी शैलजा सोनार यांच्यात संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी शैलजा यांनी महेंद्र सोनपेटकर यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हाही दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर ही हत्या वैयक्तिक वादातून आणि सुडाच्या भावनेतून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या थरारक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आरोपीकडून अधिक चौकशी करून हत्येमागील नेमकं कारण उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सूर्यवार्ता न्यूज, प्रकाश सातपुते, छत्रपती संभाजीनगर.